ज्ञानियांचा राजा आणि भक्तांचा कैवारी, ज्याच्या नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते, त्या सावळ्या परब्रह्म विठुरायाच्या वारीचे हे दिवस. वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाशी एकरूप होऊन जावे अशी भावना सतत रुंजी घालत असते. अगदी याचप्रमाणे विठ्ठलाच्या भेटीसाठी आपले मनही अधीर होत असते. अशा या पवित्र वातावरणात आपल्या सर्वांच्या अंतःकरणात साठलेल्या विठ्ठल भक्तीचा हा गोडवा अनुभवण्यासाठी आणि विठ्ठल नामाचा आनंदात तल्लीन होण्यासाठी सादर करत आहे श्रेया देशपांडे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
आता वळूयात कार्यक्रमाच्या पुढच्या गाण्याकडे. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी कठोर तपश्चर्या करून स्वर्गातील गंगामातेला पृथ्वीवर येण्याची विनवणी केली. प्रसन्न झालेली गंगामाता भगीरथाला म्हणाली, माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही, तू भगवान शंकरांना शरण जा. आणि भगीरथाच्या विनंतीने महादेवाने तो गंगेचा प्रचंड प्रवाह आपल्या जटेत धारण करून नंतर पृथ्वीवर सोडला. राजा भगीरथाच्या अथक प्रयत्नांमुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, म्हणून तिला आपण भागीरथी असेही म्हणतो. आपले पुढील गीत या गंगेच्या चरणी अर्पण करायला येत आहेत महेश काका. शंकर
खरं तर महेश काकांच्या प्रत्येक गाण्याला जितक्या टाळ्या वाजू तितक्या कमीच आहेत. वन्स मोर म्हणतायत. जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी जानी नादती शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी जानी नादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे आपला कौटुंबिक सोहळा असल्यामुळे मगाशी मी म्हटलं होतं की पुन्हा माईक हाती घेणार नाही, पण ते राहत नाही ना कधी कधी तसं. तर आम्ही वापीला होतो 2003 ते 2019पर्यंत आणि ब्लू स्टारलाच एकाच कंपनीत अर्थात. आणि नंतर ट्रान्सफर झाली माझी, अजूनही ब्लू स्टारमध्येच आहेत. शेवटचे 12 दिवस उरले आहेत. तर असं आहे की वापीला राहत असताना वापीला त्यावेळेला काहीच नव्हतं. आणि जसं आपल्याला सगळ्यांना, आपण जे कोणी हॉस्टेलला राहिलो की आता आई आपले मुलं मुली राहतात, बाहेर राहिलं की घरच्या अन्नाची किंमत कळत नाही, त्याप्रमाणे उलटं असतं ते. तिथे मराठीची किंमत इथे नाही आहे, पण बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये गेल्यानंतर ते मराठीपणच आपल्याला एकत्र आणतं. तसं करून आम्ही 2011पासून हा ग्रुप एकत्र ठेवलेला आहे. खूप धमाल मस्ती करतो, पूर्ण कुटुंबाला इन्व्हॉल्व करून. आणि भरपूर प्रॅक्टिस सेशनही होतात. बिना प्रॅक्टिसचे आम्ही कार्यक्रम करत नाहीत. आणि बिना प्रॅक्टिसचं केलं तर मगाशी जी माझी चूक झाली त्याचं कसं असतं ते, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की बिना प्रॅक्टिसचं कसं असतं ते. कितीही म्हटलं की हातात माईक घेऊन बोलतो, तरी पण जोपर्यंत या सगळ्यांची साथ नसते तोपर्यंत तो कॉन्फिडन्स येतच नाही बोलण्याचा हातामध्ये माईक घेऊन. आणि या सगळ्या लोकांचे पुन्हा एकदा आभार, जे स्टेजवर आहेत, जे समोर बसलेत, त्यांचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू. आता शेवटची 3 गाणी राहिली आहेत. आत्तापर्यंत आपण भक्तिरसात चिंब भिजलो. आता थोडंसं प्रेमाकडे वळूयात. प्रेमात पडलेला माणूस जगाकडे कसा बघतो हे सांगण्यासाठी जर एखादं गाणं पुरेसं असेल तर असंच एक गीत लिहिलं आहे प्रसिद्ध कवी गदी माडगुळकरांनी. हा नवतरुण जो प्रेमात पडला आहे त्याला एक साधंसुधं चिंचेचं झाडसुद्धा
काश्मीरमधल्या देखण्या चिनार वृक्षासारखं दिसतंय. हा नवतरुण आपल्या प्रेयसीच्या प्रेमात इतका बुडालाय की तो आपल्या प्रेयसीची तुलना काश्मीरच्या नवतरुणीशी करतो. बोलीभाषेत सांगायचं झालंच तर त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपली प्रेयसीच दिसते. चला तर मग प्रेम आणि कल्पनाशक्ती यांचा मनोहरी संगम असलेले हे गीत सादर करायला येत आहेत स्वरांजली ग्रुपचे चिरतरुण वैभव काका. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघनी असर पाणी झेलमचे झुळझुळे. हे गवत नवे गे पिवळे शर्मळे. ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज माझे मुकुट घालती शिरी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसलीस उगा का जवळी ये ना जरा. गागीत बुलबुला माझ्या चितपाखरा. हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा. किती बार मी मरू तुझ्यावर किती करू शायरी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब गहिरे पिके. तुझ दाल सरोवर दिसते का लाडते. पाण्यात तरंगे घरकुल से होडके. त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. एक योगायोग जाणवला म्हणून मी इथं आक्रमण केलं. यांनी जे गाणं गायलं ते गाणं ज्यांच्या नावाने हे नाट्यगृह उभं आहे त्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या मधुचंद्र चित्रपटातलं आहे. तर मला ऐकताना गाणं तर छान गायलं ते ऐकताना एकदम जाणवलं की असा योगायोग आहे की त्यांच्या नाट्यगृहात आपण हे गाणं गायलं. धन्यवाद. मानवी जीवनात काही नाती रक्ताच्या नात्यांनी जुळतात तर काही नियतीच्या अदृश्य धाग्यांनी विणली जातात. अशाच नात्यांना आपण ऋणानुबंध म्हणतो. प्रेम, विश्वास, समर्पण आणि आपुलकी यांच्या धाग्यांनी विणलेली ही नाती काळाच्या ओघात अधिकाधिक दृढ होत जातात.
अशीच एक चिरंतन प्रेमकहाणी आपल्या पुराणातही पाहायला मिळते आणि ती म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणीची. कृष्ण रुक्मिणीच्या प्रेमभावनेतील अशाच कोमल छटांचा सुरेख आविष्कार या पुढील रचनेत आहे. जन्मोजन्मीच्या या नात्यांना भावार्थ उलगडणारे गीतकार बाल कोल्हटकर यांच्या प्रतिभेतून साकारलेले, वसंत देसाई यांच्या स्वरांनी सजलेले आणि कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या सुरांनी अजरामर केलेले ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी हे अप्रतिम नाट्यगीत सादर करण्यास आपल्यासमोर येत आहेत श्री महेश कुवळेकर आणि श्रेया देशपांडे. त्यांच्या सुरेल स्वरांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया.
हसण्यावरती रुसण्यासाठी हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी ऋणानुबंधाच्या इथून पडल्या गाठी भेटीत दृष्टता मोठी कधी जवळ सुखाने बसलो कधी जवळ सुखाने बसलो दुःखात सुखाला हसलो दुःखात सुखाला हसलो कधी गहिवरलो कधी तुसपुसलो कधी गहिवरलो कधी तुसपुसलो सागर तीरी आठवणीनी सागर तीरी आठवणीनी वाळूत मारल्या रेघा जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मात जमली नागती भेटीत दृष्टता मोठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत दृष्टता मोठी भेटीत दृष्टता मोठी भेटीत दृष्टता महेश आणि श्रेया काल संध्याकाळपर्यंत एकमेकाला ओळखती नव्हते. वाटेल कोण काल आम्ही रात्री आमच्याकडे प्रॅक्टिस झाली तेव्हा महेशला झूमवर ऑडिओ कॉलवर व्हिडिओ कॉलवर घेऊन प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला, झालं नाही. मगाशी तिथे जी चेंजिंग रूम लिहिली आहे ती ॲक्च्युली चेंजिंग रूम अशी जी नाटकाच्या किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला आपण विंगेत जाऊन करायचं काहीतरी म्हणतो तसं ते दोघांनी केलं मगाशी आणि त्याची फलश्रुती आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोघांसाठी आणि आदित्य आणि गायत्रीसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता संगीत मैफिलीच्या शेवटच्या गाण्याकडे आपण वळतो आहोत. भारतीय भक्ती संगीताची परंपरा ही ईश्वर भक्ती, अध्यात्म आणि अंतर्मनातील शांततेचा अखंड प्रवाह आहे. परमेश्वराच्या नामस्मरणात अशी अद्भुत शक्ती आहे की ते मनातील अस्वस्थता दूर करून भक्ताला आत्मिक समाधान आणि चैतन्याची अनुभूती देते. भगवान श्री विष्णूंच्या अनेक नावांपैकी पद्मनाभ हे नाव अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण मानलं जातं. ज्यांच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आणि त्या कमळातून सृष्टीचे सर्जनकर्ते ब्रह्मदेव प्रकट झाले, त्या विश्वपालक श्री विष्णूंचे हे दिव्य रूप. पद्मनाभा नारायणा हा मंत्रोच्चार भक्ती, श्रद्धा आणि संपूर्ण समर्पणाची भावना जागवतो. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या भारदस्त, भावपूर्ण आणि आध्यात्मिक स्वरांनी अजरामर झालेलं हे भक्तिगीत श्रोत्यांना भक्तिरसात चिंब भिजवून टाकतं. चला तर श्री हरींच्या चरणी आपली भक्ती अर्पण करत ऐकूयात हे दिव्य भक्तिगीत. पद्मनाभा नारायणा सादर करतायत महेश काका. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना
मधुसूदना पद्मनाभा नारायणा 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 पद्मनाभा नारायणा
कार्यक्रमाचा पहिला टप्पा अत्यंत सुरेल आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खरंच कळलं नाही 10:30ला सुरू केलेला कार्यक्रम 12:30 कसे वाजले. या सुंदर सादरीकरणासाठी मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी गायक गायिका आणि वादक समूहाचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन करावे. धन्यवाद.